ऑगस्टच्या पावसाळ्यामध्ये रोडच बंद झाला होता, त्याच्यावर काय करायचं? नाही, याच्यावर दोन प्रकारे कारवाई करायची. याच्याबद्दल आम्ही क्रेडिट देतो. याच्यामध्ये दोन प्रमाणे कारवाई करायची. आता एक तरी ते रस्त्याच्या बाजूला जेवढा कचरा आहे ते कन्सर्न रोडला आम्ही इमिडिएटली काढायला सांगितलं, पण हा परमानंट सोल्युशन नाही. मुख्य प्रॉब्लेम तिथे काय आहे की चाकण परिसरामध्ये आपल्याकडे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा कुठलाही प्रोसेसिंग प्लांट नाही आणि त्याच्यामुळे MIDCचा सुद्धा कचरा होतो, ग्रामपंचायतचा पण कचरा जातो, नगर परिषदचा पण कचरा जातो आणि प्लास्टिकचा आपण प्रत्येक ठिकाणी बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर इश्यू आहेत. आणि याचं मेन मुख्य कारण काय होता की अगेन Catch-22 सिच्युएशन की कोणी करणार, जागा कोणाची देणार. ग्रामपंचायत म्हणते की आम्ही आमची जागा देणार नाही, नगर परिषद म्हणते आमच्याकडे जागा नाही. तर त्याचा पण निर्णय झालेला आहे. निर्णय हा झालेला आहे की त्या ठिकाणची जे प्लॅनिंग बॉडी आहे ते PMRD आहे. तर आता MIDC त्याची एक जागा उपलब्ध करून देते. त्या जागामध्ये PMRD प्रोसेसिंग प्लांट आता उभे करते आणि हे जे सर्व MIDC, ग्रामपंचायत, नगर परिषद हे सर्व कचरा जे आहे ते कलेक्ट करतील आणि त्या प्रोसेसिंग प्लांट मध्ये आणतील आणि त्याची जे टिपिंग फी जे काही प्रोसेस आहे ते त्या पद्धतीने केल्या जातील. तर कायमस्वरूपी सोल्युशनसाठी तिथे प्रोसेसिंग प्लांट टाकणे आवश्यक आहे. म्हणून त्या ठिकाणी PMRD मध्ये आपण PMRD द्वारे प्रोसेसिंग प्लांट टाकतोय. माहितीसाठी मात्र सांगतो की चाकण सोबत हा जे कचऱ्याची प्रॉब्लेम आहे केवळ चाकणमध्ये नाही आहे, पुण्याच्या जवळपास सर्व ठिकाणी आहे. तर तसे 3 ठिकाणी प्रोसेसिंग प्लांट आता PMRD द्वारे होते. एक चाकणमध्ये होते, किती कालावधीमध्ये होऊन जातील तर ते 9 महिन्यामध्ये क्रियान्वित होऊन जातील. दुसरा हिंजवाडीमध्ये आम्ही हे करतोय आणि तिसरा लोणी कालपूरमध्ये करतोय. तिथे आपल्याला माहिती असेल की मागे MIT विद्यार्थी होते, तिथे खूप प्रॉब्लेम झाला होता. तर त्या 3 ठिकाणी करतो. तर त्याच्यामुळे नॅशनल हायवेच्या जवळच्या जे ट्रॅफिक कचऱ्याचा विषय आहे ते टेम्पररी आणि मग परमनंटली सुटून जातील.